लका 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 अवघड झालं म्हणायचं की. मग काय तर दाजी तुम्ही माझ्या बहिणीला मानसिक त्रास देताय त्यामुळे असं झालंय सगळं. तुझ्या बाण तुझ्या कोणी मानसिक त्रास म्हटला हीच मला मानसिक त्रास देत्या मी खुळा होया पाहिजे होती ही कुळी कशी झाली काय माहित. गप्पा ह्याच्यावर काहीतरी उपाय बघा. काय उपाय बघा आता हिला डॉक्टरला दाखवली तर डॉक्टरच्या डोक्यात तिने बॅटरी फेकून मारली डॉक्टर बेशुद्ध पडला कोण रिस्क घेणार. आय तुझा आणि मस्तपैकी चहा ठेव जा. चहा चहा चल बाळा आपण चहा पिऊ. तुमच्या खानदारात ही असं खुळ वयाची काय परंपरा आहे काय. कवाच नाही. ह्याला पण दाखवून घ्या ह्याची लक्षणं बरोबर वाटत नाही तुम्हाला. दाजे बंदूक बघितली का माझे. हा बघितली बघितली. पाहुणं कशाला नादा लागताय त्याच्या. पुरी पाणी ठेवले त्यात 5 कपाची साखर आणि 5 कपाची पावडर टाक मी आलीच बाथरूमला जाऊ. बर बर. याला म्हणतात मिठाचा चहा. अरे तुझी बहीण पहिल्यापासूनच म्हणत होती. दाजे बन आहे माझी तिला काय म्हटलं काय तर कातड काढून सुलवार पत्र्यावर. हा लय छान आहे चहा पे गार हो जरा. जावय बापू एवढं पण तिला काही कळत नाही असं समजू नका चहा माझ्या पुरीनंच केलाय. भाड्या काय झालं. खराट घोट झालाय चहा. साखर टाकले का मीठ. चिमूट टाकलाय मी चिमूट. शिंबूड द्या. बरं झालं पेरलं नाही मी. ए पोरा इकडे इकडे. काय गाजी तुझी बायको खुळी झाली वी. आईच्या गावात आजीपर्यंत खबर पुचली काय. अरे सगळ्या गावाला माहिती आहे की काय तुझी बायको खुळी झालेली. नाही नाही खोई नाही झालेली जरा डोकं फिरल्यागत करते होईल बरी. इकडे ये जरा. काय अरे दुसरी बायको कर आणि हिला दे सोडून. कुठं सोडू दे गेड्याच्या हॉस्पिटल मध्ये. मग आता रे उद्या तू खोली झाली असेल तुझ्या पोराने जर येड्याच्या हॉस्पिटलला टाकली तुला तर चालेल का. अरे तुला नेला जाळाय चांगलं वळते जरा. हा मग बायकोला कशी टाक म्हणलीस येड्याच्या हॉस्पिटलात. बर ती जाऊ दे मी सांगतो तर जा तुझ्या बायकोला गुण येईल. कुठं जाऊ अरे गट्ट सोड्या बाबाकडे जा. आजे मला गट्टा सोड्या म्हण नको. अरे त्या बाबाचं नाव आहे गट्ट सोड्या. बर गट्टा सोड्या बाबा की जय हो. गट्ट सोड्या बाबा की जय हो. कोण आहेस तू. माझी बायको आहे. माझी बहीण आहे. हिला विचारतोय मी कोण आहेस तू. मी मंजुलिका आईच्या गावात मंजुली का. कुठं आलीस तू. वड्यातल्या पिपरणीच्या झाडावनं. हिच्या शरीराला सोडून जा. नाही जाणार. जा सोडून. नाही जाणार. ही काय साधं सुद्धा काम नवा माझ्याच्यानं काय होणार नाही हिला घेऊन जावा. ताडे चल चला चला. ही काय सळी होणार नाही हिला घटस्फोट देऊन दुसरं लगीन करून टाक. सकाळच्या मी करतो तिला बरी चल चल. दुसरं लगीन कर म्हणतोय बायको आहे माझी. सासूबाई मी अनवाणी तीर्थयात्रा करीन असं देवाला म्हटलंय पण माझ्या बायकोला बरं वाटू दे. आता मी निघालो तीर्थयात्रेला मी येस तर ध्यान ठेवा याच्यावर. बरोबर जाऊया बापू. परत मी आहेच. दाजी मी येऊ का तुमच्यावर. काय जेवण आहे मी बस इथं घरात. बर बर कावा नेतच नाही बरोबर. अगं बाय माझी कसं होणार ग तुझं आता. बाळा बोल की काहीतरी. तायडे बरं वाटतंय का तुला. चिमून. हा चिमुंड चिमुंड. काठीनं मारते काय तिच्या आईला. आई पप्पा कशी वाटली माझी वेड्याची ऍक्टिंग. एक नंबर ऍक्टिंग केलीस तायडे. मला तर पहिल्यांदा खरंच वाटलं की तू विडी झालीस. मग काय तर जावई बापूसनी पक्की खात्री झाल्या ही खोई झाल्या म्हणून. मग काय आई तू सांगितलंस तसं केलं म्हणून मला जमलं. आय माझ्या नवऱ्याचं विसल्याचं माझ्यावर प्रेमच नाही बघ. मला तर वाटतंय तो मला सोडून दुसरीवर जाईल. अगं तुला जर जावई बापूंच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल ना तर तू एक काम कर. काय ग. तू ना वेडी होण्याचं सॉंग घे आणि जर जावई बापूंनी तुला सोडून द्यायचा विचार केला नाहीतर दुसऱ्या लग्नाबद्दल आमच्यापाशी बोलले तर मग चांगला आहेस का दाखव बघ त्यासनी. हा असंच करते म्हणजे कळलं तरी आपल्याला नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय ते. पण आई ह्यांनी दुसऱ्या लग्नाचा विषय अजिबात काढला नाही बरं का. वय त्या आजीनं सांगितलेलं मांत्रिकानं सांगितलेलं दुसरं लगीन कर पण त्या आजीने केलं नाही. त्या आजी सुधारलाय कमो कमो. पण ह्या सगळ्याचा माझ्या जावई बापूला किती त्रास झाला. बाळा तुझ्यावर किती प्रेम आहे बघ. तू चांगली व्हावीस म्हणून तो तीर्थयात्रेला गेलाय.
तायडे आता सगळं ओके मध्ये आहे तर दाजीसनी माग बोलू की गप भाड्या जाऊ दे की 15-20 दिवस तांगड्या तोडू दे आणि तेसनी बी तसंच पाहिजे. काय होते माझ्यासाठी गेलं ती म्हणून ती महाग आले तर का नाही की मी चांगली वागेन म्हणजे तेसनी वाटेल मी तीर्थयात्रेला जाऊन आलो म्हणून माझी बायको चांगली झाली.